मठागली येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सचिव सौ केतकी चौधरी, ओबीसी आघाडीचे नारायणराव शिंदे, शहर महामंत्री गोविंद उर्फ कान्होबा बिस्मिल्ले, महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रियंका प्रकाश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन व संचालन जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ मंजुषा, प्राध्यापक दिनेश शेट्टे यांनी केलं। यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प व पुष्पमाल्य अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सावित्रीच्या लेकींचा सन्मान म्हणून महिला मुख्याध्यापिका सुनीता भंगिरे सह शिक्षिका हेमलता व्यास यांचा प्रतिकात्मक सत्कार करण्यात आला। यावेळी सुनीता भंगिरे, हेमलता व्यास, नारायण शिंदे, बालक सोमेश राचेवाड, कल्पना शेट्टे, मंजुषा शेट्टे, प्रवीण गायकवाड यांची सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर समायोजित भाषणे झाली। महिलांनी भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा एकदा केंद्रात निवडून आणण्याचा वसा घेणं हीच सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ठरेल, असे गौरवोद्गार काढले। यावेळी भाजपा जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ मंजुषा शेट्टे, जिल्हा चिटणीस सौ केतकी कलिला चौधरी, सौ कल्पना संचालक सुरेश शेट्टे, मनीषा शेट्टे, राणी शेट्टे, मुख्याध्यापक सौ सुनीता भणगिरे, हेमलता व्यास व कुसुमबाई शेट्टे, पिंगळा चुंचे, शुभांगी चुंचे, भावना चंद्रे, गोदावरीबाई, गौरी शेट्टे, सुमन शेट्टे इत्यादी महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।